सावधान, परेड विश्राम, परेड सावधान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी, भूमंडळी, शिवरायांचे केसे। अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एक यशस्वी करिअर मार्गदर्शक रोहित यादव। युवक कुठेतरी भरकटतो किंवा युवकांना योग्य मार्गदर्शन हवं म्हणून ही करिअर मार्गदर्शनाची एक खास मुलाखत आहे। पोलीसमध्ये मी पुणे शहरला माझं सिलेक्शन झालं। किती वर्ष सेवा बजावली? मी 9 वर्ष सेवा बजावली। गोडी कधी लागली? तुमच्या दावणीला कुठली बैल होऊन गेली ते सांगा। आता बैलगाडीचा नाद हा आमचा रक्तातीलच नाद आहे। गेले 2-3 पिढ्यांचा हा आधी करिअर घडवा आणि त्याच्यानंतर छंद जोपासणं। 8,000च्या आसपास मुलं यशस्वी झालेली आहेत विविध क्षेत्रामध्ये मुलं। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सगळ्यात पहिली करिअर अकॅडमी आणि सगळ्यात जास्त यशस्वी विद्यार्थी देणारी अकॅडमी। त्यामध्ये क्वालिफाईड संचालक आले पाहिजेत, तेव्हा कुठंतरी मुलांना योग्य मार्गदर्शन ते करू शकतात। संचालकच का? क्वालिफाईड संचालक म्हणजे जो व्यक्ती स्वतःचं करिअर घडवू शकत नाही तो मुलांचं काय करेल? पालवे साहेबांचं उदाहरण देता येईल। पोलीस खात्यामध्ये ते आत्ता API आहेत, ते पोलीस खात्याची नोकरी करत करत आपला छंद जोपासतायत। राहुल फौजे असतील, त्यानंतर संदेश साहेब असतील। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी, भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे, कैसी असे, सकल तुकाचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणे तो साधितो हा योग, म्हणे तो साधितो हा योग, राजसाधनाची लगबग, राजसाधनाची लगबग, कैसी केली, कैसी केली, त्याहुनी करावे विशेष, त्याहुनी करावे विशेष, कधीच म्हणावे पुरुष, कधीच म्हणावे पुरुष, या तावप्रे विशेष, या तावप्रे विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांचे 8वे, शिवरायांचे 8वे, जीवित जागृत म्हणावे, जीवित जागृत म्हणावे, परलोकी इरलोकी उरावे, परलोकी इरलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुजनाची आधारू, बहुजनाची आधारू, निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय। मित्रा, तुझं नाव काय? सर माझं नाव आनंद भोसले। गाव कोणतं? गाव हुन्नूर, मंगळवेढा तालुका। बरं, आज तू या अकॅडमीमध्ये आला आहे, दही अकॅडमीमध्ये तुला कशी माहिती मिळाली या अकॅडमीची? सर आमच्या गावाकडची मुलं होती इकडं, मग त्यांच्या माध्यमातून मी इथं आलो अकॅडमी। त्यांनी सांगितलं मला अकॅडमी इथं आहे। किती दिवसापासून आहे? मी तर सर 4-5 महिने झाले। मी तर ग्राउंडला आलतो, मग मी इथं आल्यापासून 3 ग्राउंड मारले, नाशिक आणि जबलपूरला एक मारले आणि पुणे एक मारला। कशाची तयारी करतोस? मी आर्मी भरतीची तयारी करते। तुमच्या गावातली जी मुलं इथे ट्रेनिंगला होती ती त्यांचा कसा रिझल्ट आला अकॅडमी? 5-6 मुलं होती सर, ती सगळी भरती झाली म्हणून मी इथं आलो। त्यांनी सांगितलं मला। अकॅडमीमध्ये ट्रेनिंग मार्गदर्शन कसं असतं, स्टाफ कसा आहे? तर अकॅडमी स्टाफ एकदम भारी आहे इथं, म्हणजे आमच्या भागात असे अकॅडमी नाहीत म्हणून मी इकडं आलो आहे। सर इथं फिजिकलची जी लेखीची तयारी एकदम चांगली आहे इथं, म्हणून मी इथं आलो आहे अकॅडमीसाठी। मग भरती होऊन जायचं घरी? हां, भरती होऊन जाते, माझी एक्झाम राहिले फक्त इथं। बरं, चल तुला शुभेच्छा। हाँ, थैंक यू सर। मित्र, तुझं नाव काय? सर मेरा नाम आकाश भगत है, मैं कर्नाटक से हूँ
मेरा स्टेट कर्नाटक है कागवाड़ तालुका है। और इधर एकेडमी में आने का कारण हमारे यहाँ के बंदे थे इधर, तो उनको बहुत अच्छी ट्रेनिंग दी गई और उनको भर्ती करवाया गया। नर्सिंग में है, BSF में है। तुम्हारा क्वालिफिकेशन क्या है? क्वालिफिकेशन हमारा 12 है। 12th है। इतने दूर आए हो कर्नाटक से? हाँ, हमारे यहाँ एकेडमी है, परंतु ऐसे नहीं है। इधर का रिजल्ट अच्छा है। हमें पता चला कि इधर का रिजल्ट अच्छा है, बंदे बहुत भर्ती होते हैं। कितने दिन से यहाँ पे ट्रेनिंग ले मैं रहे हो? 3-4 महीने से इधर हूँ। और यहाँ पे दिक्कत होती है क्या? कुछ नहीं, बहुत सब अच्छा लैंग्वेज है। में पढ़ाया जाता है? सब लैंग्वेज में पढ़ाया जाता है, कोई दिक्कत नहीं। स्टाफ भी अच्छा है, सब अच्छे से सिखाते हैं। यहाँ पे ग्राउंड कैसा लेते हैं? ग्राउंड भी अच्छा है, ग्राउंड भी, वो स्टडी भी अच्छा है। डेली रूटीन कैसा रहता है मॉर्निंग टू इवनिंग? हाँ, मॉर्निंग टू इवनिंग 6:30 बजे क्लास चालू होती है, तो 7:30 बजे तक क्लास रहती है। और दोपहर के खाने के बजे एक घंटा 2 घंटा उसमें रेस्ट होता है, सिर्फ पढ़ाई चलती है। और ग्राउंड कब लेते हैं? ग्राउंड सुबह 6 बजे चालू होता है। ग्राउंड में क्या क्या इन्वॉल्व रहता है? ग्राउंड में रहता है वो रनिंग रहती है, पर वर्कआउट रहता है, वो सब रहता है। वो सब। और आपके जो गांव के लोग जो बंदे थे वो भर्ती हो गए सब पूरा? हाँ, भरती हो गई सब। ठीक आहे, ओके, थँक्स. थँक यू. नाव काय तुझं? भाग्यश्री बुधराम सोया, कुठलं गाव? गोंदिया गोंदिया तालुका जिल्हा? तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. एवढ्या लांबनं तू फलटणमध्ये अकॅडमीला आलेली आहे ट्रेनिंग घेण्यासाठी. कुठून माहिती मिळाली तुला अकॅडमीची? मैं पुणे में थी, हाँ. तो यहाँ से मेरी फ्रेंड जॉब में लगी है पुलिस भर्ती में मुंबई में. तो उसने मेरी फ्रेंड को बताई थी, तो उसने फिर मुझे बताया कि यहाँ पे अच्छा मतलब पढ़ाई वगैरह होती है, ग्राउंड होता है, इसके लिए फिर मैं यहाँ पे आई. यहाँ पे कैसी ट्रेनिंग ली जाती है? लेडीज़ को सेपरेट सब व्यवस्था है क्या? हाँ, खाने की या रहने की कैसी खाने सुविधा है पीने यहाँ की पे? अच्छी व्यवस्था है, और स्टाफ कैसा है यहाँ का? अच्छा है. और कैसी ट्रेनिंग आप दूसरे एकेडमी में जाके आई है या फिर यहाँ पहले बार आई नहीं, है? यहाँ पे मेरा फर्स्ट बार है. फर्स्ट बार है. और जो आपके जो फ्रेंड्स थे वो कितने भर्ती हुए, कितने लोग थे वहाँ के? वहाँ से यहाँ पे एक ही थी वहाँ की, वो भर्ती हो गई. और फर्स्ट बार आई वो 2-3 मंथ रही और फिर भर्ती हो गई. ओके. पढ़ाई वगैरह अच्छी है, हाँ. ग्राउंड भी अच्छा है. मैं जब फर्स्ट बार आई थी तो मुझे कुछ नहीं आता था, लेकिन अभी मेरा ग्राउंड अच्छा हो गया है. अच्छा हो गया, ठीक आहे, थँक्स. नाव काय तुझं? गुटे गौरी दत्तात्रय, गाव कोणतं? दुधेबावी, तालुका जिल्हा? फलटण तालुका, जिल्हा सातारा. बरं. आणि कोणत्या भरतीची तू तयारी करतेस? आता सध्या वनरक्षक भरती. वनरक्षकची. किती महिन्यापासून या अकॅडमीमध्ये आहे? आता वर्ष झाले. वर्ष झालं. आता ग्राउंडचं टायमिंग किती येते? कशामुळं अटेम्प्ट हुकती तुझी? आता ग्राउंडचं 12 टाईम आलं आहे परफेक्ट. 12 टाइम. आणि मार्क किती आहेत तुला? 84. 84. आता पुन्हा एकदा कधी पेपर आहेत? तारीख डिक्लेअर झाली आहे? आता ग्राउंड आहे 2-3 दिवसांनी. तयारी कशी करून घेतात शिक्षक? चांगली तयारी परफेक्ट करून. गणित असेल किंवा सामान्य ज्ञान असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ते कशा करून घेतात? म्हणजे अदर अकॅडमीपेक्षा तर सगळ्या सुविधा इथे चांगल्या आहेत आणि सगळ्यात जास्त तयारी करून घेतात, जास्त करून घेतात मुलांना. त्याचबरोबर मुलींसाठी खास अशी वेगळी सगळी व्यवस्था केलेली आहे? मुलींसाठी सगळी व्यवस्था वेगळी आहे. लेडीज स्टाफ पण आहे, टीचर स्टाफ तुम्हाला? टीचर्स नाही, लेडीज स्टाफ पण. स्टाफ आहे तो सगळा चांगला आहे. चांगला आहे. बरं, चालते, ठीक आहे, थँक्स. मित्रा, नाव काय तुझं? माझं नाव अनुराग दिगंबर कोष्टी. हां. शिक्षण काय? मी 12th पास आउट आहे. बरं. आता तयारी कशाची करतोय आणि आत्तापर्यंत कुठल्या भरतीसाठी तू पात्र झालेला आहेस? कुठे गेलेला आहेस? आता सध्या तयारी मी आर्मीची करतोय. मी 3 ठिकाणी ग्राउंड मारलं होतं. पहिलं ग्राउंड नाशिकला मारलं, त्यानंतर लखनौला मारलं आणि आता जस्ट गोवाला ग्राउंड फिट होऊन आलोय. तिन्ही पण ग्राउंड पूर्ण झालेत तुझे? होय, तिन्हीच्या तिन्ही फिट आहे ग्राउंड. मी रायटिंग टेस्ट कधी? रायटिंग टेस्ट आता येईल त्या 10 मार्चला आहे. बरं. कशी तयारी चालू आहे आता? तयारी इथं खूप छान आहे आणि टेस्ट सिरीज रेग्युलर होतात आणि स्टाफ पण खूप छान आहे. म्हणजे जे ध्येय घेऊन आलाय ते ध्येय पूर्ण करणार? नाही, 100% पूर्ण होणार इथं. तर ह्याला गोव्याला फिट आहे मी पूर्ण आणि आता फक्त एक्झामच राहिली आहे माझी, गोव्याची फक्त एक्झाम. चल, तुला शुभेच्छा. थँक्यू सर. सर नमस्ते. नमस्कार सर. आपका नाम? मेरा नाम राजेश ढोल है. हाँ. और कहाँ से आप? मैं कैथल हरियाणा से में. हाँ. और आपको एक्सपीरियंस कितना है? एक्सपीरियंस मैं 2011-12 से दिल्ली में था. उसके बाद 15 में महाराष्ट्र में ध्येय करियर अकेडमी में आए. उसमें यादव सर मुझे मिले थे. इनके बच्चे आउट ऑफ स्टेट जाते थे हर बार, तो इनका थोड़ा मानना क्या था कि भाई बच्चा इतना दूर जाता है, आने जाने में टाइम ख़राब होता है इनका,
ठीक है। इस वजह से ये बोला कि हम यहाँ पर एक सेटअप तैयार कर सकते हैं, तो इनकी वजह से मैं बोला कि ठीक है। अभी तक आपने कितने बच्चों को पढ़ाया और वो भर्ती हुए आर्मी में, पुलिस में? मेरा स्पेशली आर्मी, नेवी और स्टाफ का है। हाँ, ठीक है। इसमें आज तक हज़ारों बच्चे मेरे पास आए हैं और भर्ती होकर बहुत गए। मतलब हमारा रिजल्ट हम 100% में से 99% हम लोग बोलते हैं कि हमारा रिजल्ट है। और आपका टाइम का शेड्यूल कैसा रहता है? मेरा शेड्यूल ये रहता है कि भाई मैं सुबह बच्चों को 5:30 बजे खड़ा करते हैं, उनको उठा देता है, और 6:30 से रात के 11 बजे तक शेड्यूल रहता है हमारा प्रतिदिन का। इसमें बच्चे को क्लास होता है 6 से 7 घंटे तक का। इसके बाद बच्चों का 1-2 घंटे का बीच में रेस्ट भी होता है। जो प्रतिदिन आज सिलेबस हुआ है, इसके ऊपर कल एग्ज़ाम होगा, टेस्ट लिया जाएगा। इसमें देखा जाता है कि किस बच्चे की क्या कमज़ोरी है। अगर हमको लगता है कि हाँ भी बच्चे की ये कमज़ोरी है, वहाँ पर उनको बच्चों को अलग निकाला जाता है। इससे क्या रहता है, जो कमज़ोर बच्चे होते हैं उनको हम अलग से एक बैच में डालते हैं और उनको हर रोज़ सेपरेट उनका 1 से 1.5 घंटा क्लास होता है, ताकि उनकी कमज़ोरियाँ दूर की जा सके। तो इसी का हमारी दिनचर्या चलती है। इसके बाद रात का शेड्यूल होता है, रात के खाना खाने के बाद 8 से 11 बजे का। इसमें क्या होता है, जैसे कि दिन भर में जो हमारा अभ्यास हुआ है उसके ऊपर सेल्फ स्टडी होती है। हमारा फोकस रहता है कि बच्चे को पढ़ती को जो भी डाउट होता है उसको वहीं पर क्लियर कर जाए। अगर वहाँ पर उसका डाउट क्लियर हो जाता है, हम 11 बजे तक बच्चों के साथ रहते हैं। उसके बाद बच्चों को सोने के लिए भेज दिया जाता है, सुबह फिर वही दिनचर्या चालू होती है। सर एक सवाल, यहाँ के टीचर्स जो टीचिंग करते हैं और आप जो टीचिंग करते हैं, उसमें फ़र्क क्या है? फ़र्क इतना होता है कि रिजल्ट का महत्वपूर्ण तो क्या रहता है कि रिजल्ट देना होता है। रिजल्ट में क्या होता है कि अपना पैटर्न अगर हमारे पास है ना, तो हमको किसी भरोसे नहीं रहना पड़ेगा। अभी यहाँ का स्टाफ, यहाँ के टीचर क्या रहता है कि भाई हमारा फोकस रहता है कि बच्चे को जो नया से नया पैटर्न आता है, क्योंकि क्या होता है, हर टाइप क्या होता है, जो भी एग्ज़ाम होता है उसमें 20 से 25% जो क्वेश्चन होते हैं वो अपडेट होके आते हैं। ठीक है। यहाँ की जो स्थानीय अकेडमियाँ हैं वो हमारे पैटर्न को कॉपी करती है, लेकिन कॉपी किसको करेगी, वो जो हमारा बीत चुका बैच है। ठीक है। उसके बाद जो नया बैच आता है उसमें 20 से 25% क्या होता है, जो अपडेट होते हैं, हम उसमें हमारी तजुर्बा हमारा वहाँ पे काम करता है कि हमको पता है कि यहाँ पे क्या आने वाला है। ठीक। और इसमें सबसे पहले जो महाराष्ट्र में दिल्ली पैटर्न है, हम ध्येय करियर अकेडमी में लेके आए थे हम लोग। ठीक है। इसको बहुत सारी अकेडमी ने चुराया भी है, लेकिन वो कामयाब नहीं हो पाई इस बात में, क्योंकि क्या होता है, जो अपडेटेड होता है ना, अपडेट वो नहीं हो पाते। जो प्रीवियस जा चुका है उसमें वो कॉपी कर सकते हैं, लेकिन जो आगे आने वाला है उसको कॉपी नहीं कर सकते। यही कारण है कि हमारा रिजल्ट यहाँ का 100% है। ओके, थँक्स सर. सर नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सर? माझं नाव धनाजी मोहनराव जाधव. मी फलटण तालुका सातारा जिल्ह्याचा रहिवासी. बरं, आता सर आपल्या अकॅडमीचं नाव काय? आपल्या अकॅडमीचं नावाचं आपली जी अकॅडमी आहे आता सध्या आपण ध्येय करिअर अकॅडमी या नावाने चालवतोय. याच्या पूर्वी आपण अकॅडमीची स्थापना फलटण तालुक्यामध्ये आपण प्रथम अकॅडमी आणलेली. राजे छत्रपती या अकॅडमीच्या नावाने आपण स्थापना केली 2012 मध्ये. पण काही कालांतराने आपण कारणास्तव नाव आता चेंज केलेलं आहे. आपण गेली 4 वर्ष ध्येय करिअर अकॅडमी या नावाने चालवतोय. आणि संस्थेचं नाव काय तुमचं? आपली संस्था जी आहे विश्वश्री शैक्षणिक व सामाजिक संस्था, या अंतर्गत आपण ध्येय करिअर अकॅडमी चालवतो. आणि ब्रीदवाक्य तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. बरं, आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि किती विद्यार्थी भरती झाले? आपल्याकडून आजपर्यंत एक 9 ते 10 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक 8,000 प्लस मुलं आपण म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस भरती, एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन, GD या सर्व क्षेत्रामध्ये आपण 8,000 प्लस मुलं नोकरीला लावलेले आहेत. कोणत्या भरतीसाठी इथं प्रशिक्षण दिलं जातं? आपल्याकडे पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही, एअरफोर्स, स्टाफ सिलेक्शन, GD आणि जे महाराष्ट्र शासनाचे जे वर्ग 3 आणि वर्ग 4 आहेत त्याच्यासाठी जे म्हणजे क्लासेस आणि फिजिकल ट्रेनिंग हे सर्व आपण घेतो. त्याचबरोबर मुलांना सगळी स्वतंत्र व्यवस्था आहे का? हो, आपल्याकडे मुली आणि मुले ह्या दोन्ही विद्यार्थी संख्या असते. मुलींची संख्या पण आपल्याकडे चांगली आहे. आपल्याकडे साधारण मराठवाडा, विदर्भ, कोकण म्हणा, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि जे सीमावर्ती भाग आहेत बेळगाव वगैरे त्या भागातून
मुलांची संख्या जास्त आहे. खानदेशमधून असतात, नाशिक आहे, ह्या सर्वच भागातून मुलं असतात. जवळपास म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि असे प्रत्येक तालुक्यात आपला एक तरी विद्यार्थी भरती झालेला आहे महाराष्ट्रातील, एवढी संख्या आहे. आता साधारणतः किती मुलं आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत? आपल्याकडे आत्ता सध्या 100+ मुलं आणि मुली आहेत आणि त्याच्यामध्ये आपला जो रिझल्ट रेशो जर पाहिला तो आपला 90% आहे, की जो महाराष्ट्रामध्ये अजून कोणी देऊ शकत नाही. बरं, आणि त्याचबरोबर स्टाफ किती आहे? आपल्याकडे कसं आहे की आर्मीसाठी सेपरेट स्टाफ आहे, पोलीस भरतीसाठी सेपरेट आहे. आपल्याकडे आर्मीसाठी जे स्टाफ आहे तो बाहेर राज्यातील आहे, कारण जी परीक्षा होतात ती पूर्ण हिंदीमधून असतात. त्यासाठी कसं आहे की त्याचं नॉलेज, त्याची प्रश्नपत्रिका किंवा त्याचं जे सराव पेपर आहे, त्याचे काय क्वेश्चन असतात ते त्यांना सगळे अवगत आहेत आणि त्याप्रमाणे आपण स्टाफ ठेवलेला आहे. म्हणजे आर्मी आणि पोलीस हे जर एकच ठेवला तर कसं होतं की आर्मीचं आणि पोलीसचं सिलेबस पूर्ण वेगळा आहे, मग त्याचं पूर्ण मिक्सिंग होतं आणि रिझल्ट व्यवस्थित येत नाही. त्यासाठी आपण आर्मीसाठी 2 स्टाफ सेपरेट आहे आणि पोलीससाठी 4 स्टाफ आहेत. त्यामध्ये आमचे स्वतः संचालक अमित सर आणि यादव सर हे दोघं स्वतः 2 सब्जेक्ट घेतात. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नवीन युवकांना काय संदेश द्याल, जी भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करतायत ती? आता कसं आहे की भरतीपूर्व प्रशिक्षण याच्यामध्ये कसं राहतं की मुलं वय कमी असते. आता कमी वय म्हटलं की त्यांना जरा थोडं नॉलेज किंवा मार्गदर्शन कमी राहतं. मुलांचं कसं असतं की आता आजकाल युवा पिढी जी आहे तर ती मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा ह्याच्यावरती थोडी वाद चाललेले आहे. पण त्याचाच उपयोग जर चांगला केला तर मोबाईल, इंस्टा हे सर्व जे प्लॅटफॉर्म आहेत की यूट्यूब असेल त्याच्यावरती चांगले पण विषय आहेत की आपण लेक्चर, क्लास, अभ्यास, अकॅडमीची माहिती हे घेऊन तुम्ही जर देशसेवा आणि आपलं स्वतःचं आयुष्य किंवा आपली घराचे कौटुंबिक परिस्थिती ह्यासाठी तुम्ही अकॅडमी जॉईन केली पाहिजे. मनात टार्गेट ठेवलं पाहिजे आणि कमीत कमी 6 महिने कुठेही तुम्ही प्रशिक्षण घ्या, पण कमीत कमी 6 महिने घेतलं पाहिजे. मुलांचं आज कसं आहे की 1 महिना घेतलं की मला भरती झालं पाहिजे असं होऊ शकत नाही. एक रेअर केसमध्ये असं होतं की तो होऊ शकतो 1 महिन्यात, पण कसं आहे की जर त्याला 100% रिझल्ट पाहिजे असेल तर मुलांनी टार्गेट ठेवलं पाहिजे की मी 6 महिने 1 वर्ष असं पूर्ण प्रशिक्षण घेईल आणि त्यात यशस्वी होईल. आता मुलांकडनं किती फी आकारली जाते? आपल्याकडे मुलांकडून साधारण मंथली फी जर आपण घेतली तर 7,500 रुपये घेतो. त्यामध्ये मुलांना आपण सकाळी नाश्ता, जेवण, व्हेज, नॉनव्हेज सर्व देतो, क्लासेस देतो, लेखी परीक्षेचे मार्गदर्शन, टेस्ट सिरीज देतो, प्लस त्याच्यामध्ये त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी सर्व पूर्ण निवासी कॅम्पला आपण तेवढी फी घेतो आणि आपला रिझल्ट त्याच्यातून चांगला आहे. ओके सर, धन्यवाद सर. नमस्ते सर. नमस्ते. आपलं नाव सर? माझं नाव अमित मल्हारी चव्हाण. मी इथं बारामती तालुक्यातले वडगाव निंबाळकर या गावचा रहिवासी आहे. आता या प्रशिक्षण ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून सेवा बजावताय? तर या प्रशिक्षण संस्थेमध्ये मी 10 ते 12 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा. आता आपलं शिक्षण माझं MA DED आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मी शिक्षण झाल्यानंतर असं वाटत होतं की बाबा विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, युवकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं. आणि ह्या लहानपण BA DED म्हटल्यानंतर किंवा MA DED म्हटल्यानंतर आपण म्हणतो की लहान मुलांचं शिक्षण दिलं पाहिजे. पण असं मला वाटत होतं की समाजात फिरताना की बाबा युवकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं. त्यासाठी मी काय केलं, करिअर थोडंसं चेंज केलं आणि मोठ्या मुलांसाठी की बाबा युवकांचा जो टर्निंग पॉईंट आहे, शिक्षणाचा टर्निंग पॉईंट आहे की बाबा 10वी 12वी झाल्यानंतर युवकांचं करिअरचं नक्की काय करायचं आहे मुलांना असा प्रश्न पडतो. त्या मुलांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं, त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं. आता शेड्यूल काय तुमचं डेली? आता आपलं ध्येय करिअर अकॅडमीचं महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की आपलं जे ब्रीदवाक्य आहे की बाबा तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय. म्हणजे मुलांचं जे स्वप्न आहे त्यांना त्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं कार्य आमच्या अकॅडमीतर्फे चालवलं जातं. आणि याच्यामध्ये मग शेड्यूल म्हटला तर शेड्यूल जर म्हटला तर शेड्यूल म्हणजे प्रत्येक आता तुम्ही बघितलं की बाबा अकॅडमी क्षेत्र म्हणजे बाबा आर्मी असेल, पोलीस असेल, बाकीच्या डिफेन्समधल्या ज्या काही पोस्ट असतील त्याच्या पद्धतीत मग प्रत्येकाचा सिलेबस थोडासा चेंज असतो. त्यामुळे प्रत्येकाची दिनचर्या आम्ही आता याच्यामध्ये म्हणाल तर शिक्षक स्टाफ असा प्रत्येक वेगवेगळा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही संचालक स्वतः त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन बाबा त्यांना आणि स्वतः आम्ही विषय सब्जेक्ट त्याच्यामध्ये घेत असतो. आणि इतर शिक्षक पण आमचे सहकारी आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना कसं योग्य मार्गदर्शन मिळेल अशा पद्धतीचे येत असतात. आणि त्या पद्धतीने त्यांचं शेड्यूल ठरवलं जातं. आता मी म्हणाल तर याच्यामध्ये पोलीस भरतीचं मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. तर पोलीस भरतीचं मुलांचं कसं शेड्यूल असतं, पहाटे 5 वाजता त्यांना उठवतो. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत असं पूर्ण त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं. मग त्याच्यामध्ये
म्हटला तर पहिल्यांदा लेखी मार्गदर्शन घेतलं आपण. आता लेखी मार्गदर्शनामध्ये मुलांना बघा सकाळी 10 ते 1 याच्यामध्ये त्यांना लेखी मार्गदर्शन केलं जातं. परत दुपारी 3 ते 4:30 याच्यामध्ये लेखी मार्गदर्शन केलं जातं. रात्री नाईट स्टडी असतो मुलांचा. जेवणानंतर त्यांना 3 ते 3.5 तास गणित असेल, बुद्धिमत्ता याचा स्पेशल सराव घेतला जातो शिक्षक त्यांच्यासमोर. आणि दुसरं एक अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणाल तर इथं अकॅडमीमध्ये शिक्षक जे आहेत महाराष्ट्रातील असतील किंवा बाहेर राज्यातील असतील, पूर्ण वेळ मुलांना कसा देता येईल, 24 तास मुलांबरोबर कसं राहता येईल, मुलांना अभ्यास करताना कुठला डाऊट येईल त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्याच्यामध्ये लेखी सराव चाचणी असतात मुलांच्या. मग त्या आठवड्यातून प्रत्येक आर्मी म्हणाल, पोलीस म्हणाल यांची वेगवेगळी चाचणी घेऊन त्या पद्धतीत वेगवेगळं लेखीचं मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये डाऊट येतील त्यांचं वेगळं लेक्चर घेऊन त्यांचे डाऊट क्लिअर करून त्यांना इतर मुलांबरोबर कसं जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील अशा पद्धतीत त्यांचं लेखीचं शेड्यूल ठरलेलं असतं. आणि त्याचं फिजिकलचं म्हणाल तर सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशा पद्धतीचं त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो. सकाळी मग त्यांना वेगवेगळा इव्हेंट वाढण्यासाठी, त्यांना रनिंगमध्ये चांगलं एफर्ट मिळण्यासाठी किंवा गोळाफेकमध्ये एफर्ट मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडून वर्कआउट करून घेतले जातात. आणि संध्याकाळी जे महत्त्वाचे इव्हेंट असतात मुलांचे त्या पद्धतीत गोळाफेक 100 मीटर याचा वेगळा सराव दिला जातो. आता ही सगळी मुलं इथंच मुक्कामी असतात, ह्यांचं कसं असतं डेली रुटीन, खाण्यापिण्याचं कसं करता तुम्ही? खाण्यापिण्याचं म्हटलं तर मुलांना बघा सकाळी आम्ही 9 वाजता नाश्ता देतो मुलांना. म्हणजे फिजिकल वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे उरकल्यानंतर त्यांना नाश्ता असतो. त्या नाश्त्यामध्ये मुलांना जे पौष्टिक आहार जो गरजेचा आहे त्याच्यामध्ये बघा डाएट वगैरे असतो, त्याच्यामध्ये दूध आणि त्याच्यामध्ये वेगवेगळा नाश्ता जो मुलांना भरपूर प्रमाणात व्यवस्थित जेवढा हवा तेवढा दिला जातो व्यवस्थित त्याच्यामध्ये. आणि दुपारचं जेवणाचं म्हणाल तर बघा दुपारी 1 वाजता एक जेवण असतं, संध्याकाळी 7:30 वाजता एक असतं. ह्याच्यामध्ये जेवणामध्ये मुलांना म्हणजे कसं आता तुम्ही म्हणताला की पोलीस भरती, आर्मी भरती ही मुलं जी शरीराने त्यांना पूर्ण ताकद मिळाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही त्यांना पौष्टिक आहार दिला जातो. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, परत त्याच्यामध्ये पालेभाजी, हिरव्या पालेभाज्या असतील किंवा व्हेज नॉनव्हेज काही मुलं असतील त्यांना आठवड्यातून 4 वेळा तरी आम्ही त्यांना नॉनव्हेज वगैरे आहार दिला जातो. म्हणजे प्रत्येक मुलांना जशा गरजेचं आहे बाबा त्या पद्धतीनं आहार इथं दिला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे मेस टाईप न करता आपण बाबा परिपूर्ण इथंच स्वयंपाक बनवून इथंच व्यवस्थित आपल्या निगराणीखाली व्यवस्थित मुलांना कसं जेवण देता येईल या पद्धतीत करतो. म्हणजे त्याचा एफर्ट आम्हाला मुलांमध्ये फिजिकलसाठी जास्तीत जास्त प्रमाणात होतो. मुलं जास्तीत जास्त इव्हेंट आउट ऑफ देतात. या पद्धतीत त्यांचं जेवणाचं शेड्यूल असतं. आता एवढं सगळे विद्यार्थी एवढं सगळं तर पालकांचं आणि तुमचं कसं कनेक्शन कसं असतं? मुलींचे पालक असतील किंवा मुलांचे पालक असतील, कसं तुम्ही कम्युनिकेशन ठेवताय? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण कसंच असतं बाकीच्या होदार म्हणजे तुम्हाला सांगतो की ह्या क्षेत्रामध्ये आता ही मुलं जी असतात ते 18, 20, 25 अशा वयोगटातले असतात. त्यामुळे पालकांचा काही संपर्क आणि आमचा आणि पालकांचा संपर्क हे असणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं पालकांचा संपर्क असेल तरच काय होतं पालकांनी यात इन्व्हॉल्व आपला विद्यार्थी तिथं टाकलेला आहे अकॅडमीमध्ये. अकॅडमी कशी आहे, कशा पद्धतीत कामकाज चालतं आहे अकॅडमीचं, आपला मुलगा ज्या परीक्षा देतो आहे त्याच्यामध्ये एफर्ट येतो आहे का, त्याचा आपण जसा मुलगा इथं आणून सोडला आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे का हे पालकांना जाणवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही काय करतो, ज्या वेळेला आम्ही आठवड्याची शेड्यूल टेस्ट वगैरे असते, आमची फिजिकल टेस्ट असते, त्याचे जे मार्क असतात आम्ही कसं केलं आहे पालकांचे जे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले त्याच्यामध्ये जे काय असेल मुलांचं जे काय त्यांचं फिजिकल्स मार्क असतील किंवा त्यांचे जे लेखीचे मार्क असतील ते पालकांना आम्ही तिथं पाठवले जातात व्हॉट्सअप ग्रुपला. मग त्याच्यानुसार मग ते पालक मुलांशी कॉन्टॅक्ट करतात, बाबा याच्यामध्ये तुला बा 1 मार्क 2 मार्क कमी वाटतात किंवा जास्त खूप छान केलं. म्हणजे त्यांना पालकांनी आणि विद्यार्थी यांचा पण कनेक्ट होतो आणि आमचा त्यांच्याशी संपर्क होतो की आम्हाला विचारतं सर असे मार्क छान वाढलेत आमच्या मुलाचे, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. ऐकून छान वाटतं की बाबा पालकांचा पण त्यात सहभाग आहे किंवा आपला मुलगा कुठंतरी करिअर चांगला करतोय. आणि भरती झाल्यानंतर पालकांचा जो आनंद असतो तो पाहण्याजोगाचा असतो, छान असतो. ज्यावेळेस तुमचे दर महिन्याला एक म्हणलं तरी बॅच बाहेर पडत असेल, 3 महिन्याला बॅच बाहेर पडते, त्यामधले ज्यावेळेस यशस्वी विद्यार्थी होतात त्यावेळेस कसं वाटतं तुम्हाला? त्यावेळेला खूप आनंद होतो की आता बघा आपल्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत अकॅडमी स्थापन झाल्यापासून ऑल महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलं भरती झालेली आहेत. आणि त्याच्यातून कुठंतरी काही म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधला पालक असे वेगवेगळे पालक जरी आले इथं भेटायला किंवा त्यांना त्यांचा जो आनंद असतो तो पाहून आमच्या मनाला एक समाधान वाटतं की आपण जे करिअर क्षेत्र निवडले की युवकांना मार्गदर्शन करायचं जे स्वप्न होतं आमचं त्या पद्धतीने कुठंतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतं की पालकांचं पण ते त्यांचे ऋणी राहण्याचं जे असतं ते खूप म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही असा त्यांचा आनंद असतो. तो पाहून एकदम मनाला समाधान वाटतं की आपण जे क्षेत्र निवडलं, प्रत्येकजण जगत असतो आपापल्या क्षेत्रामध्ये करिअर करत असतो आणि हे क्षेत्र निवडल्यावर खूप आनंद होतो. कारण ते मुलांना यशस्वी होताना बघितलं, वेगवेगळी मुलं आहेत त्यांचा संसार असेल काय असेल मुलांचं, पालकांचं जे त्यांच्यामध्ये आनंद जो असतो बाबा भरती मुलगा झाला आपला, ते पाहून एकदम मनाला प्रसन्न वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, युवकांना काय संदेश द्याल तुम्ही?
युवकांना हाच संदेश आहे की बाळांनो, तुम्ही करिअर निवडताना आपली करिअर निवडताना जर तुम्हाला देशसेवेची आवड असेल, आता ह्या क्षेत्रातच सांगतो मी तुम्हाला की कुठलंही क्षेत्र निवडा पण त्याच्यामध्ये टॉपचा बनण्याचा प्रयत्न करा. आता हे क्षेत्र असेल बाबा तुम्ही पोलीस भरती, आर्मी भरती, डिफेन्समध्ये जायचे, देश सेवा बजावायची, पण त्यासाठी बाळांनो आपला एफर्ट दिला पाहिजे. तेवढाच तुम्ही योग्य अकॅडमीची निवड केली पाहिजे, त्या पद्धतीत तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. कसं असतं, मूर्ती घडवणारा जो असतो तो त्याला जर चांगल्या पद्धतीचा उत्तम पद्धतीचा दगड दिला, त्याच्यामध्ये जर व्यवस्थित दगड दिला तर तो उत्तम प्रकारची मूर्ती घडवतो. मग तसेच आमच्याकडे जे विद्यार्थी येतात, मग त्याच्यामध्ये शून्य जरी विद्यार्थी असेल पण शून्यातून त्याला कसं चांगल्या पद्धतीत देता येईल, त्याला यशस्वी कसं करता येईल, मुलाचे गुण ओळखून त्याला योग्य पद्धतीत कसं, कोणाला आर्मीत जायचं आहे, कोणाला पोलीसमध्ये जायचं आहे, त्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन मग आम्ही तिथं त्याची निवड करू शकतो की बाबा तो आर्मीमध्ये जाऊ शकतो का पोलीसमध्ये जाऊ शकतो. आणि त्या पद्धतीने मग त्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून त्याच्या कमतरता ओळखून त्याला यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास करून देतो आम्ही. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एक यशस्वी करिअर मार्गदर्शक रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्कार. आज प्रेक्षकांनाही जरा एक आगळी वेगळी मुलाखत आहे, कारण की आपला प्रेक्षक वर्ग हा जोडला गेलेला आहे बैलगाडी शर्यत क्षेत्राशी. मात्र हा प्रेक्षक वर्ग बैलगाडी क्षेत्राशी जोडला गेलेला असला तर युवकांची मोठी संख्या आहे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती. बरोबर. आणि एकंदरीत युवक कुठंतरी भरकटतो किंवा युवकांना योग्य मार्गदर्शन हवं, म्हणून ही करिअर मार्गदर्शनाची एक खास मुलाखत आहे. एक बैलगाडी मालक, तो करिअर मार्गदर्शक, हा सरांचा जीवन प्रवास सर आज आपल्याशी शेअर करणार आहे. सर प्रथमतः नमस्ते. नमस्कार. आपलं वय किती आहे सर? माझं 35 चालू आहे वय. त्याचबरोबर एक पहिला महत्त्वाचा मुद्दा, आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या परीक्षा दिल्या आणि कुठं सेवा बजावली? आता मी सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची साधारण 2005-06 मध्ये. त्यानंतर सुरुवातीला केल्यानंतर सर्वप्रथम सहशिक्षण मंडळ मुंबई या ठिकाणी ग्रंथपाल ही मला पोस्ट निघली होती. पण त्यावेळेस आपल्याला थोडंसं वर्दीचं आकर्षण असल्यामुळं त्या ठिकाणी काय जास्त वेळ मी टिकलो नाही. तिथं मी रिझाईन केलं. त्याच्यानंतर साधारण 2009 साली त्यानंतर मंत्रालय लिपिक ही पोस्ट काढली होती. पण तिथेही जॉईन न करता वर्दीचं आकर्षण असल्यामुळं माझा कल थोडासा सरळ सेवा परीक्षेकडे होता. त्यानंतर मी PSIला ट्राय केला. 2011-12ला जी PSIची भरती झाली त्यामध्ये मी 1 मार्काने फायनलला बाहेर पडलो. मग आता आपल्याला वर्दीचं आकर्षण असल्यामुळं मी मग पोलीस भरतीला ट्राय केला आणि पोलीसमध्ये मी पुणे शहरला माझं सिलेक्शन झालं. किती वर्ष सेवा बजावली? मी 9 वर्ष सेवा बजावली. सेवा का सोडली? आपल्याला मैदानी खेळांचा आणि नवीन युवकांना काहीतरी मार्गदर्शन करण्याचा छंद होता आणि हे दोन्ही छंद यामधून जोपासले जात नव्हते. गोष्टी साध्य होत नव्हत्या. त्यानंतर आपले असलेले बाकीचे व्यवसाय, शेती याकडं पाहायला घरी कोण नव्हतं. आता माझ्या घरातील सर्वच मुलं किंवा माझे लहान बंधू हे चांगल्या पोस्टवरती शासकीय नोकरीमध्ये आहेत. त्यामुळं बाहेर राहताना घर बी सांभाळणं खूप गरजेचं होतं आणि युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी माझा भरती होण्या अगोदरपासून प्रशिक्षणाचा जो अकॅडमी होती त्यासाठी आपण मग पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं आणि स्वइच्छा निवृत्ती घेतली. त्याचबरोबर आता सर हे सगळं आहे, एवढा मोठा प्रसार आहे, पण बैलगाडी शर्यतीची गोडी कधी लागली? तुमच्या दावणीला कुठली बैल होऊन गेली ते सांगा. आता बैलगाडीचा नाद हा आमचा रक्तातीलच नाद आहे. गेले 2-3 पिढ्यांचा हा छंद आहे. आता सुरुवातीला काळात आहे का नाही आपल्याकडं शेतीसाठी बैल होती. 2002-03 साली आमच्या गावामध्ये 2003 साली म्हणता 1999च्या काळामध्ये आमच्या ग्रुपमध्ये एक भुजा म्हणून बैल पळत होता सोमवंतळीचा. त्या काळी पुशेगाव किंवा निंबूत अशासारख्या नामांकित मैदानामध्ये सलग 1-2 वर्ष बैलांनी फायनल घेतलेले आहेत. मग माझी गोडी तिथूनच वाढत गेली आणि हा नादच आपल्याला असतानाच वडलोपूर्जित मिळालेला आहे. आणि आता मग बैलगाडी क्षेत्राकडनं करिअर कसं काय वाटलं तुम्हाला की यावं ह्या क्षेत्रात नाही ह्या क्षेत्राकडे? दोन्ही क्षेत्र एकाच वेळेस तुम्ही हँडल करताय. आता सुरुवातीला असतानाच काय आहे की माझं गाव सोमवंतळी, इथं खेळाचा वारसा लाभलेला आहे. कुस्ती, कबड्डी, माझा खेळ कबड्डी आहे. मी एक नॅशनल लेवलचा कबड्डीमध्ये प्लेयर आहे. मग ते जोपासत असताना की मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण
ह्या गोष्टीत प्रवाहात येत गेलो आणि नाद तर आपल्याला बैलगाडी क्षेत्राचा ओढलोपर्जितच लाभलेला आहे. मग दोन्ही गोष्टीचा कुठेतरी आपण मेळ बसवत दोन्ही गोष्टी पहिल्यांदा आपण आपला उदरनिर्वाहासाठी की एक नोकरीचं साधन, नोकरी कशी करता येईल किंवा आपल्याला त्याच्यात यशस्वी कसं होता येईल यासाठी आपण पहिल्यांदा नोकरीच्यासाठी पाहिलं. त्याचबरोबर आपण छंद जोपासत गेलो. जशी आपली नोकरी लागली तरी आपण पूर्ण वेळ आपल्या छंदाला बी दिलेला आहे. आता जे युवा पिढी तुम्ही पाहताय बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात युवा पिढीचा सहभाग आहे आणि तुम्ही करिअर मार्गदर्शक, ही चाललेली परिस्थिती पाहता युवकांना काय संदेश द्यावा? आजकाल युवक अत्यंत चुकीच्या मार्गाला चाललेले आहेत. मुलांनी छंद जोपासला पाहिजे, पण छंद जोपासताना सुरुवातीला परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल, आपलं करिअर कसं करता येईल हे ध्यानात घेतलं पाहिजे. जर तुमची योग्य करिअर घडवायची जर दिवस निघून गेले तर नंतर काय होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण येतील. मुलांनी सुरुवातीला आपल्या करिअरवरती फोकस केला पाहिजे. बैलगाडा हे क्षेत्र आपण पूर्ण आयुष्यभर खेळू शकतो, त्यामुळे सुरुवातीला करिअरकडे लक्ष दिल्यानंतर आधी करिअर घडवा आणि त्याच्यानंतर छंद जोपासा. आता सर, एकंदरीत तुम्ही किती विद्यार्थी तुम्ही आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि ते यशस्वी भरती झाले? आता माझ्या हातातून हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारण 8,000च्या आसपास मुलं यशस्वी झालेली आहेत. विविध क्षेत्रामध्ये मुलं भरती झालेली आहेत. आर्मी भरती असेल, पॅरामिलिटरी म्हणजे SSC GD आहे, पोलीस भरती आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सरळ सेवा भरती आहे आणि संरक्षण दलातील ज्या डिफेन्समध्ये जेवढ्या भरती येतात त्याचं आपण पूर्ण मार्गदर्शन करतो. सर, आता मी सकाळी आपण एक इव्हेंट घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली ग्राउंडवर. तर मी पाहिलं की कॅमेऱ्याची लेन्स म्हणजे मोठे कॅमेरा होता, दुसरा कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यातसुद्धा तुमचे विद्यार्थी ग्रुप फोटोला मावत नव्हते. एवढे विद्यार्थी असताना तुम्ही आणि एवढं मोठं कार्य असताना सुद्धा सोशल मीडियापासून का लांब आहे? महत्त्वाची गोष्ट, माझी जाहिरातीकडं थोडासा कल कमी आहे. कारण ज्या ठिकाणी जाहिरात असते त्या ठिकाणी रिझल्ट नसतो आणि आपल्याकडं रिझल्ट पाहून येणाऱ्या मुलांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याकडं जाहिरातीची काय आवश्यकता नाही. आता मार्केटमध्ये बघा, तुम्हाला सोन्याची कधी जाहिरात करावी लागत नाही. जाहिरात कोणत्या गोष्टीची करावी लागते जी मार्केटमध्ये गोष्ट विकली जात नाही. आणि बऱ्याच ठिकाणी याच गोष्टी घडत आहेत की जाहिरात कोण करतो किंवा काय करतो. आता साधारण बैलगाडी क्षेत्र आहे, काय लोकांचं म्हणणं आहे की बैलगाडी क्षेत्राच्या अकॅडमी क्षेत्राला कशी मदत होईल म्हणून अकॅडमीचं त्याच्यात फ्लो घेतला जातो. पण आपण पूर्ण बैलगाडी क्षेत्र आणि आपलं मार्गदर्शन क्षेत्र वेगळं ठेवलेलं आहे. कधी आपण याचा उल्लेख या क्षेत्रामध्ये केलेला नाही, कारण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बैलगाडी क्षेत्र हा नाद आहे आणि मार्गदर्शनाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ज्यावेळेस आपल्याला करिअर घडवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला सातत्याच्या गोष्टी लागतात आणि जर तुम्ही ते बैलगाडी क्षेत्रात जर युवा पिढी जर घेऊन गेला तर त्यांचं ते सातत्य टिकत नाही. त्यामुळं तुम्ही मुलांना अगोदर तुमचं करिअर घडवण्याकडे लक्ष द्या आणि बाकीच्या गोष्टीचा मग त्याच्यामध्ये मेळ घाला. आता मुलांचं कसं असतं, मी पाहिलं एक मोठी पेटी होती सकाळी आलगाव, मुलांना अजिबात मोबाईल वापरायला देत नाही तुम्ही? नाही, आपल्याकडं शिस्तीचं प्रमाण जास्त आहे. आजकाल काय झालं आहे, युवा पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप, फेसबुक याच्याकडे आहे. मुलगा जितका जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर राहील तेवढा तुम्हाला रिझल्ट द्यायला फायदा होतो. आपल्याकडे काय आहे, परीक्षेच्या कालावधीमध्ये फक्त आपण हप्त्यातून एकदाच मोबाईल देतो. आता सध्या पोलीस भरतीचं वगैरे काय अजून घोषणा झालेली नाही, त्यामुळं आपण मुलांना काय करतो, फक्त दिवसातून 2 किंवा 3च तास मोबाईल वापरायला देतो, परमिशन देतो. आता आपल्याकडे पूर्ण ऑफलाईन क्लासेस घेतले जातात, त्यामुळं मुलांना ऑनलाईन वगैरे काही टीचिंग करण्याची आवश्यकता नाही आणि ऑनलाईन टीचिंगपेक्षा ऑफलाईन टीचिंगमध्ये तुमचे डाऊट वगैरे सगळं क्लिअर होतात. त्यामुळं जास्तीत जास्त मुलांना आपण अभ्यासाच्या फ्लोमध्ये कसं आणता येईल. जर मुलांपाशी मोबाईल नसतील तर मुलं काय करतात, चर्चा करतात, ग्रुप स्टडी करतात, त्यातून त्यांचे विचार जुळले जातात आणि ते या भरती क्षेत्राच्या फ्लोमध्ये येऊन जातात. जर मोबाईल दिले तर मुलं काय करतात, कुठं कोणाला फोन लाव, कुठं चॅटिंग कर, ते त्यांच्या फ्लो म्हणजे त्यांचा फ्लो वेगळा बनत जातो. त्याचबरोबर सर, आपण पाहतो की सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सगळ्यात पहिली करिअर अकॅडमी आणि सगळ्यात जास्त यशस्वी विद्यार्थी देणारी अकॅडमी, हे अभिमानाने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस जातं त्यावेळेस कसं वाटतं सर तुम्हाला? अगदी बरोबर आहे. आता फलटण तालुक्यातील पहिली अकॅडमी जरी म्हटलं तरी आपलीच आहे.
उदाहरण जरी द्यायची म्हटली तर आता ज्या अकॅडमी चाललेल्या आहेत ते बऱ्यापैकी आपले विद्यार्थी आणि जवळचे मित्रच आहेत की त्यांनी जे चालू केलेले आहेत. फक्त काय राहतं की याच्यात अनुभव असणं गरजेचं आहे. आता फलटणमध्येच जाऊ द्या, महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी असं चाललेलं आहे की स्वतः कुठं तर भरती करायची आणि नाही काय झालं की शेवटी एक 4 रुपये टाकायचे आणि या क्षेत्राकडं वळायचं. अशा गोष्टी भरपूर प्रमाणात घडत चाललेल्या आता आहेत. ह्या ज्या अकॅडम्या ठिकठिकाणी स्थापन केल्या जातात ह्यांना मान्यता असते का हो? ह्यांची काय प्रोसेस आहे? मान्यताला धर्मादाय आयुक्तालयातून याची परमिशन घ्यावी लागते आणि मान्यता काय मिळू शकते. फक्त मान्यतामध्ये प्रशिक्षण याच्यामध्ये ना आपल्या लायसन्ससाठी एकदम अटी त्या शिथिल आहेत, त्याच थोड्या कुठं तर कठोर झाल्या पाहिजेत. यामध्ये क्वालिफाईड संचालक आले पाहिजेत, तेव्हा कुठंतरी मुलांना योग्य मार्गदर्शन ते करू शकतात. क्वालिफाईड संचालकच का? क्वालिफाईड संचालक म्हणजे जो व्यक्ती स्वतःचं करिअर घडवू शकत नाही तो मुलांचं काय करिअर घडवणार आहे. जो व्यक्ती स्वतःच्या करिअरवरती फोकस करू शकत नाही तो दुसऱ्यांना काय देणार आहे. कारण की काय राहतं की तुम्ही कमीत कमी तुम्हाला 100% त्यातला अनुभव पाहिजे तरच तुम्ही दुसऱ्यांचं करिअर व्यवस्थित बनवू शकता. बरोबर. आता सर वळूयात बैलगाडी क्षेत्राकडं. अखिल भारतीय बैलगाडी संघटना स्थापन झाली आणि एक अतिशय योग्य माणूस त्याच्यावरती फलटण तालुक्याची धुरा दिली, म्हणजे तुम्हाला अध्यक्षपद सोपवलं. कसं काय एकंदरीत कशी निवड करण्यात आली, काय प्रसंग होता तो? आता विषय कसा झाला की सर्व बैलगाडी मालकांचा आग्रह होता की फलटण तालुक्याचं अध्यक्षपद हे तुमच्याकडेच असावं. आपण थोडंसं व्यावसायिक असल्यामुळे याच्यातमध्ये वेळ थोडा कमी देता येतो, त्यामुळं आपण इकडं दुर्लक्ष केलं होतं की आपल्याला हे पद नको. पण ठराविक लोकांचं असं म्हणणं होतं जर ह्या पदावरती चुकीची व्यक्ती बसली तर फलटणची दिशा कुठंतरी बैलगाडी क्षेत्रातली वेगळं वळण लागेल, त्यामुळं तुम्हालाच अध्यक्षपद घ्यावं लागेल. आणि यातून मग सर्वांच्या इच्छेनुसार आग्रहाला आपण मान देऊन हे पद स्वीकारले. सर एवढा मोठा पसारा, शेती असेल तुम्हाला, शेती, घर, त्यानंतर करिअर अकॅडमी, त्यानंतर तुम्ही मला सांगितलं मगाशी चर्चा करताना की शेअर मार्केटिंगचंही पाहता तुम्ही, आणि त्यानंतर अकॅडमी, एवढा सगळा पसारा एका दिवसामध्ये कसं सगळीकडे वेळ? आता टाईमचं शेड्यूलच आहे. माझा दिवस 5 वाजल्यापासून चालू होतो. सुरुवातीला सकाळी 8 वाजेपर्यंत आपण घरची सर्व कामं पाहतो, बैल असतील किंवा शेतीतील कामं. त्यानंतर राहिलेला जो वेळ आहे तो 8 नंतर 8 ते 5 आपण कंपल्सरी ऑफिसला असतो. अकॅडमी पाहिली जाते. आता शेअर मार्केट काय होल्डिंग बी आपण करायला देतो किंवा आपल्याला फ्री वेळ असेल त्या वेळेत आपण ते करतो. आणि नंतर बाकीचा वेळ फॅमिलीला बाकीचा आता फॅमिलीला वेळ हा त्या मानाने अत्यंत कमीच आहे. कारण काय आता आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याचे दिवस आहेत. फॅमिलीला तर आपण संडे तर 100% फॅमिली सोबतच असतो. त्याच्यानंतर मग बाकीचं वेळ. आता एवढे विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, बैलगाडी क्षेत्र प्रचंड, तुमचा जनसंपर्क आहे, ओळखही खूप आहे. ह्या ओळखीचं कुठं काही जाणवून येतं का, मदत होते का? नाही, 100% होते ना. आता महाराष्ट्रात असा तालुका नाही की तो त्या तालुक्यातून आपल्याकडे विद्यार्थी गेलेले नाहीत. आपण समजा विदर्भात जायचं वेळ आलं, आपण जर कधी स्टेटस ठेवले वेटू नागपूर, तर असंख्य मुलांचे फोन येतात की सर संध्याकाळी आमच्याकडेच थांबा, बाहेर जेवण करायचं नाही, आमच्याकडेच तुम्ही पाहुणचार घेतला पाहिजे. आता उदाहरणार्थ बेळगाव, कर्नाटक, मागं एक प्रसंग आला, माझ्या नातेवाईकांची गाडी बेळगावमध्ये खराब झाली होती. तर मी फोन करोस तर अर्ध्या तासात मुलं तिथं पोचले, सर्व गोष्टी त्यांना हे केल्या. गाडी खराब झाली होती, त्यांनी गाडी गॅरेजला पाठवून दिली, स्वतःची गाडी देऊन त्यांना वापस पाठवून दिलं आणि 2 दिवसांनी स्वतः तो विद्यार्थी गाडी दुरुस्त करून घेऊन आला. आता तुम्ही ह्या करिअर अकॅडमीमध्ये प्रामुख्याने कुठल्या बेसवरती जास्त लक्ष फोकस करता विद्यार्थ्याच्या? महत्त्वाची गोष्ट करिअर अकॅडमीमध्ये भरती होणं खूप सोपं आहे, पण त्यासाठी सातत्य पाहिजे. आजकाल मुलांचं काय झालेलं आहे की एका ठिकाणी मुलगा टिकत नाही, की मुलगा कधी म्हणतो मला आर्मी भरती कधी करायची, पोलीस भरती करायची किंवा वनरक्षक करायचं आहे, अग्निशामक करायचं आहे. मुलांनी एक टार्गेट फिक्स केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी चाललं पाहिजे. की काय आहे, प्रत्येकाचा सिलेबस थोडा चेंज आहे. मुलांनी सातत्य 6-7 महिन्याचं सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बरोबर आहे. आता सर एक जाता शेवटचा प्रश्न, बैलगाडी शर्यत क्षेत्र, शेअर मार्केटिंग आणि ध्येय ह्या सगळ्यावरती तुम्ही काय युवकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं? माझा युवकांना हाच संदेश असेल की पहिल्यांदा करिअर घडवा.
अगोदर सिद्ध व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही छंद जोपासा. कारण की काय बैलगाडा क्षेत्र तुम्ही आयुष्यभर वयाच्या जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत खेळू शकता, पण सुरुवातीला आपलं करिअरचे दिवस निघून गेल्यानंतर हे दिवस येणार नाहीत. आता बैलगाडी क्षेत्रातील मुलं ही शरीराने दष्टपुष्ट आणि चपळ असतात. त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया आहे, म्हणजे आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल, याच्यामध्ये करिअर घडवण्याची एक संधी आहे. कारण की ऑलरेडी त्यांचं फिजिकल चांगलं असतं, शरीरयष्टी चांगली असते, म्हणजे 50% त्यांचं ऑलरेडी ते तयार आहेत. फक्त त्यांना फोकस कशावरती करायचा आहे तर थोडासा अभ्यासावरती आणि लेखी परीक्षेवरती फोकस करायचा आहे. त्यामुळं त्यांना अत्यंत सोपं म्हणजे बैलगाडी क्षेत्राशी मिळतं जुळतं हे क्षेत्र आहे. आपल्याला भरपूर उदाहरण देता येईल, पालवे साहेबांचं उदाहरण देता येईल. पोलीस खात्यामध्ये ते आत्ता API आहेत, ते पोलीस खात्याची नोकरी करत करत आपला छंद जोपासत आहेत. राहुल फौजे असतील, त्यानंतर संदेश साहेब असतील, असे अत्यंत म्हणजे भरपूर लोक नोकरी करत करत आपला छंद जोपासत आहे. म्हणजे सुरुवातीला मुलांनी आपलं करिअर घडवलं पाहिजे आणि त्यानंतर छंद जोपासला पाहिजे. एकंदरीत आता तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणावरती बैलगाडी शर्यतीच्या मैदानाची रेलचेल चालू आहे. अगदी दररोज म्हटलं तरी मैदानं चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि एकंदरीत ही मैदानं सुरू असताना अन्याय होतोय, कुठंतरी गालबोट लागते कार्यक्रमांना मोठमोठ्या, आणि हे सगळं पाहता एका गोष्टीची तुम्हाला उणीव जाणवते का की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सक्रिय व्हावी का? संघटना सक्रिय झाली तरच हा आपला नाद टिकेल. संघटना 100% सक्रिय व्हावं लागते, पण संघटना सक्रिय होण्यासाठी बैलगाडी मालकांचे बी काय कर्तव्य आहेत. त्यांनी संघटनेला जे नियम अटी आहेत त्यांचं त्यांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी टिकू शकतात. कोणतेही एक व्यक्ती किंवा 4-2 वरिष्ठ एकत्र येऊन हा नाद टिकू शकत नाहीत. त्यासाठी बैलगाडी मालकांनी स्वतः प्रयत्न केलेले करायला हवेत. आता उदाहरण घ्या, प्रत्येक तालुक्यामध्ये कमिट्या नेमलेल्या आहेत, तर ज्या त्या तालुक्यातील कमिटीने काम केलं पाहिजे की माझ्या तालुक्यात कमीत कमी कसा बैलगाडी मालकावर अन्याय होईल. आता आमच्या संघटना झाल्यापासून तालुक्यात 4 मैदानं झाली. चारी मैदानात स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल झाले. आसूमध्ये मैदान झालं, तिरकवाडी झालं, आरडगाव झालं किंवा तरडपचं झालं. आता आपण प्रयत्न केला पाहिजे, संघटनेच्या लोकांनी त्यामध्ये आयोजकांना मदत करून मैदान पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आता काय झालेलं आहे की बैलगाडा मालक हा आयोजकांना आणि संघटनेला मदत करत नाही, त्यामुळं कुठंतरी वेगळी दिशा लागत चाललेली आहे. वरिष्ठ नाराज होऊन थांबलेले आहेत की आता बैलगाडी मालकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे की संघटना का थांबली आहे. तर संघटना सक्रिय होण्यासाठी बैलगाडी मालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा हे वरिष्ठांची मनं दुखवलेले आहेत ते पूर्वरत काम करण्याला सुरुवात करतील. ओके सर, धन्यवाद. तुमचे विचार आज मैदान रिपोर्टरच्या माध्यमातून नवीन युवा पिढी असेल, त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील जे अनुभवी व्यक्ती आहेत ते पाहतायत, आणि निश्चितच अखिल भारतीय बैलगाडी संघटना लवकरात लवकर सक्रिय व्हावी ह्यासाठी आम्हीही प्रयत्न करतोय. धन्यवाद सर. धन्यवाद.